ही काड्या करणारे जवळचीच असतात बरं का, जवळची नीट सांभाळायची. त्याला गुह्य माहित असतं, तेव्हा का फुटला पटांगणच. हा आणि सध्या जवळचीच फुटत येत आहेत विठ्ठल. जवळची माणसं एकदम क्लिअर पाहिजेत, निष्ठावान माणसं पाहिजेत, तर आयुष्यात माणूस मोठा होऊ शकणार. फार अवघड आहे. आता हे राजकीय स्टेजच्या आता झालं तरी सुद्धा मी कटोई पण सत्य सांगतो. एखादा नेता जर स्टेजवर भाषण करत असेल आणि 100 पदाधिकारी जर त्या स्टेजवर असतील तर त्याच्यातले 20 जण त्याला पाडण्यासाठी त्या स्टेजवर असतील. 20%. हा त्याचीच खाणार, त्याचीच पिणार, त्याचाच कार्यक्रम लावणार. आणि ती पुढच्या स्टेजवर बी ते असते, त्याच्यामुळे ती बरोबर गणित जुळतं, फक्त ते बसवता आलं पाहिजे. हा त्याच्यामुळे सगळी माणसं इशू. आता तुम्ही सगळे ऐकताय म्हणजे सगळी मला थोडीच मानताय, एखादा चुका काढा सुद्धा आलेला असतो. हे समाज आहे मायबाप. हा त्याच्यामुळं जवळचे जी लय गोड बोलतात ना ते कधीच मतदान करीत नाहीत. उघड शत्रू परवडला, भर सभेत आपले षडयंत्र ओपन करतो, पण संघ राहून गद्दारी करणारे सगळ्यात भयानक जात विठ्ठल. जवळचा फुटला. मला एक सांगा महिला मंडळ, आपल्या सुनाला स्वयंपाक येत नाही ही शेजारणीला कोण सांगतय? सासू हो. ईबीबी माझा पत्रकार आहे का, टीव्ही 9 बातमी दिली का, झी 24 तास का, साम टीव्ही, एकच टीव्ही फक्त म्हातारी टीव्ही. गप्पा हा नाही गेली की कुठानं सुरूत. तुझी सुन लय भारी बान, माझी लय बेकार आहे, तुझी लय तुझ्यासारखी मला तिच्यासारखी तुला भेटवतो, मागत मी गेली असती. तुझी लय चांगली पण तुला कळा नाही. हँडल करता आलं पाहिजे. किती बी मी म्हणणारे असू दे हो, कळताच आलं पाहिजे. फक्त शब्दाची पावर पाहिजे. हा काय करते सुन, फक्त गोड बोला ना. गल्लीतल्या बायाला तिचं दोष सांगू नका, त्याचं वर्णन करायचं. आमच्या सुनाला तोड नाही. लेकीला काय करता, लेकीपेक्षा जास्त प्रेम करते. भाग्य लागतं अशी सुनबाई मिळाय. किती बी रगेल असू द्या, चहाचा आणणार. आत्याबाई कॉफी करू का दूध देऊ तुम्हाला इलायची टाकून, का पोहे करू, लिंबू पिळून पोहे. जॅम झाली म्हातारी गिळू गिळू, फक्त गोड बोला. की आम्ही किती बी असू द्या, फक्त वर्णन करायचं कामच होणार तिचं विठ्ठल. सुनांना बी एक मंत्र सांगतो, म्हातारे बी किती बी वाघ असू द्या हो, मी म्हणणारे असू द्या, तिचं बी वर्णन करायचं. लॉक होणार जाग्यावर. गल्लीतल्या बाया आल्या किंवा जत्रा यात्राला जर घरात पाहुणं रावलं, तिचं लेक जावाय आलं ना, तुम्ही म्हातारीचं वर्णन करायचं सुनाने. हा काय होतं आमच्याकडे तवा, सगळं शून्यातनं विश्व निर्माण झालं. ही आमच्या आत्याबाईची कृपा. आमचा सासरा तर असला तर भोळा, रुपयाचा सुद्धा व्यवहार कळत नाही, पण आत्याबाईच्या पायात लक्ष्मी आली. 5 एकराची 25 एकर झाली. येल मांडवाला गेला आणि सोन्याचा धूर निघतो. हे फक्त आत्याबाईची कृपा. लगेच आत्याबाई म्हणते, सुनबाई आज तू भांडी घासायचं नाहीत, मी घासणार. खबरदार, धुण्याला हात लावचीन तर धुनी सुद्धा मीच धुणार, आणि स्वयंपाक सुद्धा माझ्याकडे. मिली म्हातारी चपात्या लाटू लाटू सुनबाई टीव्ही पुढून, म्हातारी चुली पुढून, तिकडं मालिक लागली तुझी आता जीव रंगाला. अरे लाल डोळं झालं ना म्हातारीचा धुराने, जीव तरी कुठं रंगला. ही जगलं येड आहे, फक्त गोड बोला विठ्ठल. जवळची माणसं नीट पाहिजे तो. आपण डोळं झाकून मान त्यांच्या खांद्यावर टाकल्यावर मान सांभाळली पाहिजे ना आपली. जवळच एक जण फुटला आणि बातमी दुश्मनाला पोच. राजे आलेत पकडा. हजारो सैनिकांनी मंडपाला वेढा टाकला. राजे निवांत कीर्तन आहे. राजे रमले हो. हा आणि कीर्तनात माणूस रमतो. कीर्तनाचं अंग, कीर्तनाचं अंग होय अंग हरिरोग. आणि कीर्तनाची ताकद थाप. ब्रह्मी भूत काया, ब्रह्मी भूत काया होताच्या कीर्तनी.
पाहिजे. ब्रह्मीभूत काय होत शे कीर्तनी भाग्य तरी ऋणी दे. थोडा आवाज मॉनिटरला. राजे रमले कीर्तन वाढवा जरा. पकडायला सैन्य आलं. ए लहान मुलं बोल नका, शांत बसा बरं तुम्ही. शांत बसण्यात लांब जाऊन खेळा तिकडं. हे बारकालेले विचित्र असतात. त्यांना काय महाराजांनी फिराज गप्पून बोलत आहेत ती. एक पुढं बसलं कालवा करायचं. मी म्हणलं बोलू नको. ते मला म्हणलं तुम्हीच बोलू नका. आता म्हणलं मला बोलायला गावाने बोलिवलंय. मग एका प्रश्नाचं उत्तर द्या म्हणलं. विचार म्हणलं महाराज अशी कोणती गोष्ट ती वडल्यावर बारीक होती. म्हणलं वडल्यावर बारीक होती मला नाही येत. ते मला किती सोपं आहे बिडी. आता बिडी वडल्यावर बारीकच होते. ह्याचा बाप रोज वडत ती बघत आहे. बिड्यावालीला ही चित्रे असतात. पूर्वी गावागावात नाटकं व्हायची. नाटकात काय महिला काम करत नव्हत्या जुना काळ. आता सगळ्या क्षेत्रात महिला टॉपला आहेत. स्त्रीचं पात्र असले तरी पुरुषच करायचे. गावातल्या पोरापोरांनी नाटक बसवलं द्रौपदी वस्त्रहरण. पण त्यांना द्रौपदीचं पात्र घेणारं पोरगच गावाना. पोरग तर तसं पाहिजे ना, गोरं गुमट नाक्षी अर्थे. द्रौपदीला मॅच झालं पाहिजे. त्याला काय बिंब बनवायचं आहे काय तो असं काटकोळं पाहिजे. ती एक पोरग गवलं पण त्याला होती बिड्या वडायची सवय. तेव्हा म्हणला बिड्या वडतो. द्रौपदी होतो पण म्हणला बिडी शिवाय नाही. आपल्याला बंडल लागतं. पोरं बंडलच्या बंडल देतो पण टेचच्या महाग गेल्या बिड्यावर. सॉंग आल्या बिडी पिकून तपलं तो सॉंग करायचा. ओके. द्रौपदीने साडी घातली, मेकअप केला, चामचाम करायची. द्रौपदीने नुसती बिडी तोंडाला झुरका वाढला पडद्याच्या महाग. पण पडदा उघडणार होते. ते जत्र जॅस पेलं होतं त्याला टायमिंगच कळाला नाही नेमका कधी उघडायचा. द्रौपदीने धूर तोंडात वाडा आणि त्याने पडदा उघडा एकच टाइम. द्रौपदी डायरेक्ट टेजवर बिडी फेकली पण धूर कुठं फेकता येतोय द्रौपदीचं. तसं तोंडात धूर जॅम. आणि कृष्ण नुसता उड्या हाणायचा. द्रौपदी तू काहीतरी माझ्याशी बोल. द्रौपदी मनात म्हणली कृष्णा मी जर बोलले तर लोक तुला हानत्यानं मला हानत्यानं. तोंडात बिडीचा धूर आहे. द्रौपदी तरी कवर दम करेन. आ केलं दिला धूर सोडून. आख्या टेजवर नुसत्या धूरच. लोक म्हणजे धूर कसं काय. कृष्ण हुशार होता. ते मला द्रौपदी मला माहित आहे तुझा जन्म अग्निकुंडातून झाल्यामुळं अजून सुद्धा धूर निघतो या. कारण द्रौपदीचा जन्म यज्ञातून झाला ना म्हणजे तवाचा जो अजून मधून झटका हाणतो. लोक म्हणजे खरे खरे काय कळतो लोकाला तरी. हे कृष्णाला बी काय सुचलं. कृष्ण सुद्धा अट्टल बिड्या वाढणारा होता नाटकातला. विठ्ठल बारकाल्यांचं निरीक्षण लय वाईट असतं माझ्या बाबतीत. हा ते बाप काय करतोय आई काय करते त्यांची शब्दाची रचना कशी त्यांचे विचार कसे ते आपले संस्कार त्या पुढच्या पिढीवर होत असतात. त्याच्यामुळं हे शिक्षकांनीच ते लॉट सांभाळू जाणं. मला गुरुजींचे खरंच कौतुक वाटतं. 50 घरची 50 एका वर्गात सांभाळायचं सोपं आहे का. हे लई चित्रे असतात म्हण. 2 पोरं वर्ग त्याला उशीर. गुरुजी म्हणले इकडे झपकीनच म्हणले 9ला शाळा 12ला थोबाड घेऊन म्हणले का उशीर झाला. सर शाळेत येत असताना माझ्या मम्मीने चॉकलेटला 1 रुपया दिलता. माझा रुपयाच हरवला. तो मी शोधित होतो मनानं उशीर झाला. जा बस. दुसऱ्या हेगडे तुला का उशीर. सर त्याचा रुपया हरवला होता पण त्याच्या रुपयावर मी पाय देऊन उभा राहिलो होतो. तेव्हा निघाल्याशिवाय मला हालता येणार. आता काय डोकं लाव म्हणजे लहानपणापासूनच असली चुरटी प्रवृत्ती असल्यावर पुढं काही वारकरी होणार आहेत का. लयच अवघड आहे म्हण. गणिताचे शिक्षक आले म्हणे उठ तुला वजाबाकी शिकवायची. 5 मधून 5 गेले किती ते मला काय माहित. आता इतकं सोपं आहे ना का म्हणले सोपं करून सांगा. मग गुरुजी म्हणले तुझ्या डब्यात आईने किती चपात्या दिलेत म्हणले 2. मग 2तले 2 चपात्या तो खाल्ल्या. खाली काय राहिलं ते मला भात. अरे 0 म्हण ना तुझं खाण्यावर कसं द्या नाही या. असली मुलं संस्कारत नाही. म्हणून महिला मंडळ माझी एक विनंती देवाकडे जर मागायचं असेल एकच मागा. आईसा पुत्र दे. पुत्र दे गुंडा ज्याचा तेही लोके झेंडा. असं रत्न आपल्या पोटी असावं. राजे कीर्तनाला आले. पकडायला सैन्य आलं. मावळ्याने बघितलं अरे बापरे काय करायचं. राजेंना प्रश्न. राजे मला घाबरू नका. तुकोबारांसारख्या महात्म्याच्या कीर्तनात बसलोय. ही जबाबदारी आपली नाही. ही जबाबदारी तुकोबारांची. तुम्ही सांभाळलेली संती ब या निरसली खंती. आवाज
तुकोबारांनी पांडुरंगाशी संवाद सुरू केला. भगवंता, छत्रपतींवर संकट आणि तेही माझ्या कीर्तनात. आज जर शिवाजी महाराजांना पकडण्यात आलं ना, उद्या जर बातमी महाराष्ट्राला कळाले की तुकोबारांच्या कीर्तनामध्ये राजांना पकडण्यात आलं, तर काळे मग आम्हाला नाही फासली जाणार. बट्टा तुला लागेल. तुझ्या क्रेजचा विषय देवा. हे संकट कसं तारायचं ते तार. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा. निर्जीवा चेतना अनाया. तुका म्हणे माझे निवळ डोळे दावुनी सोळे सामर्थ्याचे. एक मी सांगत नाही, तुम्हाला प्रसंग तारावा लागेल. तुकोबाराने शब्द टाकावा आणि देवानं पदरात झेलावा. देवानं विठवणं उडी टाकली. छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप धारण केलं आणि डायरेक्ट लोहगाव गाठलं. एकाच कीर्तनात 2 छत्रपती ऐका. ओरिजिनल राजे पुढं आणि जिथं मंडप संपतो तिथं देवानं रूप घेतलेले शिवाजी महाराज. घोड्याला टाच मारली, घोडा पळवला. आता ते टोकाचे जे सैनिक होतं त्यांना वाटलं राजेच पळाले. बरं, रात्रीचं कीर्तन आणि पूर्वी काय लाईट होती काय तवा? टेंभे मशाली कंदील जुन्या काळातली कीर्तन. अंधारात चलबिचल झाली. बागाया पकडो सगळं सैनिक देवाच्याच मागं. देव पुढं सैनिक मागं. तुकोबारा म्हणले राजे आपलं काम ओके झाले, तुम्ही ह्या रोडने आता बाहेर राजगड गाठा. शिवाजी महाराज राजगडाव, देव पंढरपुरात पकडाय गेलेले जंगलातच हुकली. म्हणली कुणीकडे गेलं र? म्हणले या काय काय दिशा ना कस काय र. अदृश्यच झाले देव मायबाप. परत महागारे आले लोहगावला. ती सैनिक शिवाजी महाराज नाही तर तुकोबारा नाही तर नुसता मंडपंथी कार्यकर्ते म्हणले या आता आले तर जेवण करून जावं म्हणले. ऐका, सिद्धांत संपला. पुढचं महत्वाचं आहे. तुकोबारांचं कीर्तन राजे कीर्तनाला. महाराष्ट्राचं भविष्य तुकोबारांच्या कीर्तनामध्ये, महाराष्ट्राचा प्रांत तुकोबारांच्या कीर्तनामध्ये हजारो सैनिकांनी मंडपाला वेढा टाकलाय. पण तुकोबारांच्या चित्ताची अंतःकरणाची अवस्था तिळमात्र ढळलेली नव्हती. कारण तुकोबारांना माहित आहे किती मोठं संकट येऊ द्या, ज्याच्या जीवनात खरी सेवा त्याला यमाची सुद्धा भीती नाही. अभंगाची अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबारे सांगतात, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. क्षेत्र कोणतं असं द्या, खरी सेवा असल्यावर काय घाबरायचं काम. तुकोबारा म्हणजे त्याच्या भय काय जीवा. भय चिंता आता आम्हाला वाटत नाही. का? सेवा खरी ना. संत जनाबाईवर चोरीचा आळा आला. आळा आला म्हणजे देवाने आणला. देव हा भक्ताच्या परीक्षा घेत असतो. विडल जनाबाईवर चोरीचा आळा आला. अख्ख्या गावामध्ये चर्चा झाली. जनाबाईने चोरी केली, जनाबाईने चोरी केली. जनाबाई म्हणली मी नाही चोर, तूच चोर आहे. दरीला पंढरीचा
जनाबाने डायरेक्ट वादच केला. देव म्हणले आमच्या चोरी चाळण, खरा चोर तू. आणि आम्हाला अख्ख्या गावात जनाबाने चोरी केली. हे दिवस दाखवायचे होते का आम्हाला? देवा. जनाबाने बी वाद केला. खऱ्या माणसाला पहिल्यापासून त्रास आहे बरं का. खरं जगात त्रास होणार, डुप्लिकेट करा किंमतच भेटणार. खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खातं गटकाळी, गरीबाची फाटली जुळली, ओसला टोळी. मोठ्याच्या घरात पोते पोत्यानी पडली साखर, गरीबाला मिळाना भाकर, आणि शेतकरी राजा असून सुद्धा झालाय नौकर. विठ्ठल गरीबाचं लय मरण आहे रे ह्या जगामध्ये, फार अवघड. मोठ्याचं काही खपत, सगळे अस्ताव्यस्तच आहे जगामध्ये. खऱ्याला किंमत नाही. त्या जपानमध्ये चोर पकडा मशीनला एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेले, एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणला, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. चोर तर गावानाच म्हण मशीनच नेलं. काय सांगाव, भारतात बूट पॉलिश कराय माणूस आहे, माणूस बुटाला पॉलिश करतो. इंग्लंडमध्ये बूट पॉलिशला मशीन आहे, नुसतं जायचं आणि मशीनीत पाय ठेवायचा. त्या मशीनमधून प्लॅस्टिकचा हात येतो, डुप्लिकेट हात, बूट पॉलिश करतो. तेव्हा हात आज जातो, तो पाय काढायचा, दुसरा पाय ठेवायचा. मशीनमधून दुसरा हात येतो, बूट पॉलिश करतो. पण दुसरा आलेला हात तुमचा पाय दाबून धरतो. काढ पैसे. हे काय पंगत आहे का? सप्त्याचे फुकाटे आणि खाऊन जा. काढ पैसे. खिशातून नोट काढायचे, त्या बॉक्सात टाकायचे, मग तुमचा धरलेला पाय ते सोडते. चौका चौकात मशीनीत दुसरा पाय दाबून धरतात. आपला नमुना तिथे गेला आणि त्याने ती मशीन बघितली आणि त्याच्यात पाय घातला. पण त्याने एका मशीने एकाच पायाला पॉलिश केली आणि दुसऱ्या मशीने दुसऱ्या पायाला केली फुकट. त्या मशीनची अकलच बंद झाली. इंग्लंडने मशीनीतच बदल केला. मला आजपासून पहिलाच पाय दाबून धरायचा. मग लोकांना कळालं भारताचा कार्यकर्ता इथं येऊन गेला. आपले जिथं जाणार तिथं झटकाच बसणार. लय आगाऊ डोकं. शेलूचा बाजार भरला. शेलूच्या बाजारात एक जण माशा माराची पावडर काय बसलो तर 5 रुपयाला पुढे माशा माराची पावडर 5 रुपये. लोक म्हणले 5ला माशा मारतात, मरणाच्या पुढे खपले. एक जण घरी गेलं, बायकोला माशीच राहणार नाही असले जालिम पुडी आणली. पुडी सोडली. पुडीत पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती. चिठ्ठी पेनाने लिहिलं होतं, उजव्या हाताने जेवण करा आणि डाव्या हाताने माशा हाना. आता हे का औषध आहे का काय म्हणजे नुसत्या लाबाड्या चालू आहेत ना राव. म्हणून तर जनाबाईने अभंगच लिहिला. धुन्न झाला तुझा दरबार, धुन्न झाला तुझा दरबार, धुन्न झाला तुझा दरबार, धुन्न झाला तुझा दरबार धुंद झालेला आहे. खरी सेवा जनाबाची तरी चोरी चाळाला अख्ख्या गावात चर्चा झाली. चर्चा करणारा ठराविक वर्ग असतो प्रत्येक गावात. ती गँगच असते त्यांची एक टोळीच. हे पाराव बसलेले नमुने सुद्धा लय विचित्र असतात. फक्त गावचे कुटाने ह्याचं असं झालं त्याचं. अरे तुझं बघ ना, लोक कुठली कुठं होती, कुठं येईल, तू अजून कुठं, तू तिथंच आहे ना. ह्याची त्याची नुसती निंदा टीका चेष्टा मस्करी नाव ठेवायची. येणे करतो रे. चांगलं कर्णाला करून देणार. एखादा गेला वारीला आला माळ घालून गप मारायचा ना. मी तर म्हणतो गावात एखादा माळकरी झाला ना, ग्रामपंचायतनं सत्कार केला पाहिजे. खताड पेताड होता, बावळटांच्या नादा लागून जिंदगीची बरबादी केली. ती पोरांना खायला मिळत नव्हतं. लक्ष्मीसारखी बायको सोन्यासारखी मिळाली, पण ती सुद्धा मायबाप घेऊन मारझोड करीत होता. पण आता घातली माळ, हरिपाठ घेतोय, कसा का होईना चांगला मार्गाला लागला. ग्रामपंचायतीत त्याचा सत्कार केला पाहिजे. गावात माळकरी वाढले. मी म्हणतो सत्कार नाही, पण त्याला टूचून बोलते. उलट थापला काय बोका, रेटला काय गण, गेलता का वारीला, भेटला का इठ्ठल, आता विमानाची भिंत चलन. अरे
ते म्हणतो नसती का तिथं बरं झालं आश्चर्य. ते इरीत पावाय जातात उलटी बुडी घेतात माळ पाण्यातच सोडतात वर आले म्हणतात पावताना गेली नाही तो काढली. त्यांच्या बिहन तो उलट्या बुड्या घेतल्या रे इरीत. असा समाज आहे अनंत वाचाळ बरळती. लोक कुणालाच नीट बोलत नाहीत.